नाशिकमधील कारा मंदिराच्या अध्यक्षांना हायकोर्टानं मोठा दणका दिला आहे। पूजेसाठी पैसे मिळत नसल्यानं पुजाऱ्यांना उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते। याची गंभीर दखल घेत न्यायालयानं मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांना काढून टाकण्याचे आदेश दिले। न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठानं हा आदेश दिलाय। तर जिल्हा अतिरिक्त न्यायाधीश हे ट्रस्टचे अध्यक्ष आहेत। पूजेसाठी देण्यात येणारी रक्कम 12% व्याजासह कोर्टात जमा करण्याचे आदेश देखील कोर्टानं दिलेत। पुढील सुनावणी उद्यापर्यंत तहकूब केली। काळाराम मंदिर अध्यक्षांना आता हटवलं जाणार आहे, कोर्टाचा तसा आदेश आहे। माझी तक्रार अशी होती की अध्यक्षांनी पत्र दिलं असताना सुद्धा की आमचे निविदेचा महिना आवर्तन पद्धतीने आमच्याकडे येतो, तर तो त्यांनी आम्हाला जागा द्यायला नकार देऊन घटनेचं उल्लंघन केल्यामुळे आम्ही संबंधित विभागाला तक्रार दिली होती। त्या तक्रारीचं निवारण करून शहानिशा करून ही कारवाई झालेली आहे व अध्यक्षांना तिथून त्या पदावरून हटवण्यात आलं।